नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच भारतीय रेल्वे विभागामध्ये 8,850 पदांची पदभरती निघालेली आहे। यामध्ये स्टेशन मास्टर, क्लर्क आणि इतर पदांची पदभरती असणार आहे। चला भरतीकडे वळूयात, पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत MPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा पदभरती निघाली आहे, ज्यामध्ये 457 पदांची पदभरती निघालेली आहे, ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। मित्रांनो, तुम्हाला मी इथे जाहिरातीच्या ऑफिशियल PDF सुद्धा दाखवत आहे, तुम्ही ती बघू शकतात। पदाचे नाव असणार आहे NTPC। या अंतर्गत स्टेशन मास्टर, क्लर्क इतर पदे आहेत। एकूण जागा असणार आहेत 8,850। यामध्ये ग्रॅज्युएशनवरती 5,000 जागा रिक्त आहेत आणि 12वी उत्तीर्णवरती 3,050 जागा रिक्त आहेत। शैक्षणिक पात्रता बघा, पदवी आणि 12वी उत्तीर्ण असणार आहे। तुमचं नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे। ज्यांचं कोणाचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांना अर्ज करण्याची सुरुवात तारीख असणार आहे 21 ऑक्टोबर 2025 व अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 20 नोव्हेंबर 2025। ज्यांचं कोणाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही आहे, फक्त 12वी उत्तीर्ण आहे, तर त्यांच्यासाठी अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट असणार आहे 28 ऑक्टोबर 2025 आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 नोव्हेंबर 2025 असणार आहे। ह्या महत्त्वाच्या तारखा तुमच्याकडे लक्षात ठेवणे आवश्यक असणार आहे। अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। तर बघा की कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे। तर स्टेशन मास्टर या पदाकरता 615 जागा रिक्त आहेत। गुड्स ट्रेन मॅनेजर याकरता 3,423 जागा रिक्त आहेत। ट्रॅफिक असिस्टंट यामध्ये 59 जागा रिक्त आहेत। रिफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर यासाठी 161 जागा रिक्त आहेत। ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट याकरता 921 जागा रिक्त आहेत। सिनियर क्लर्क कम टायपिस्ट याकरता 638 जागा रिक्त आहेत। अशा मिळून 5,817 जागा रिक्त आहेत। तर बघा दुसरे पद आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट करता 163 जागा रिक्त आहेत। अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट यासाठी 394 जागा रिक्त आहेत। स्टेशन क्लर्क यासाठी 77 जागा रिक्त आहेत आणि सर्वात जास्त जागा असणार आहेत कमिशनर कम तिकीट क्लर्क यासाठी 2,424 जागा रिक्त आहेत। अशा मिळून 3,058 जागा रिक्त आहेत। तर बघा त्यानंतर तुमची एज लिमिट काय असणार आहे। ग्रॅज्युएशन ज्यांचं कंप्लीट झालं त्यांच्यासाठी 18 ते 36 वर्ष असणार आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही त्यांच्यासाठी 18 ते 33 वर्ष असणार आहे। यामध्ये सवलत सुद्धा देण्यात येणार आहे। SC ST 5 वर्षाची सवलत देण्यात येणार आहे आणि OBC साठी 3 वर्ष। तर बघा तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे। तुम्हाला वेतन हे प्रति महिना 19,900 ते 35,400 पर्यंत भेटणार आहे। त्यानंतर भत्ता, महागाई भत्ता, घर भाडे आणि प्रवास भत्ता सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला इतर फायदे कोणकोणते आहेत बघा, वैद्यकीय सेवा आणि पेन्शन योजना सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। त्यानंतर आता तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे बघा। निवड प्रक्रिया पहिल्यांदा तुमची CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे। त्यात 2 तुमचा एक्झाम होणार आहेत, ज्यामध्ये सामान्य जागरूकता, गणित आणि सामान्य बुद्धिमत्ता असणार आहे तुमची आणि शेवटला तुमची मेडिकल टेस्ट सुद्धा होणार आहे। तर बघा तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी किती द्यायची आहे, तर जनरल आणि OBC EWS यांच्यासाठी 500 रुपये फी द्यायची अर्ज करण्यासाठी। SC ST PWBD महिला आणि माजी सैनिक यांच्यासाठी 250 रुपये असणार आहे फी। तर मित्रांनो, फॉर्म भरताना तुमच्याकडे हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक असणार आहेत। तर सर्वप्रथम तुझं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, जर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, त्यानंतर जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो सिग्नेचर तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार जे तुम्ही अर्ज करताना तुमच्यासोबत ठेवायचे आहेत। त्यानंतर मित्रांनो, यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि जाहिरातीची ऑफिशियल PDFची सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण नक्कीच चेक करू शकता। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।